चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, दोन महत्वाच्या बातम्या तुमच्यासाठी आल्या आहेत. एक, तुमच्या खात्यात 3,000 जमा होणार आणि दुसरी ई-केवायसीच्या माध्यमातून महत्वाची बातमी आलेली. ई-केवायसी सुरू होणार आहे आणि 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे. सविस्तर सर्व शेवटून व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दुहेरी हप्ता आणि ई-केवायसी अपडेट आलेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 3,000 रुपये दिले जाणार आहे. आणि हप्ता जर तुमचा बंद असेल तर काय करावे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आनंदाची बातमी, खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहेत. किती? 3,000 रुपये. जुलै महिना प्लस ऑगस्ट महिना हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित मिळणार आहे. तारीख 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या 5 दिवसात डीबीडी जे तुमचं बँक अकाउंट आहे या बँक अकाउंट तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. पैसे कधी मिळणार आहे तुम्हाला? तर तारीख दिलेली आहे 24 ते 28 ऑगस्ट. 24 ऑगस्ट या दिवशी सुरुवात होणार आहे. इथून पैशाचं वितरण सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत? 28 ऑगस्ट या दिवसापर्यंत. 28 ऑगस्ट रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त रक्षाबंधनच्या अगोदरच तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. किती? 1,66,00,000 महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. अधिकृत घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्याकडून लवकरच अधिकृत माहिती किंवा अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे? पहिले पैसे जमा होणार आहेत कोणाला? पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, याच महिलांना डीबीटी ऍक्टिव्ह आहे, ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये 24 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान एकंदरीत 3,000 रुपये त्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. मग हप्ता पेंडिंग पात्र आहात पण ई-केवायसी अजून केलेलीच नाही अशा महिलांना त्या ठिकाणी ई-केवायसी सुरू लवकरच होणार आहे. त्यावेळी ई-केवायसी करून घ्या, तुमचे पैसे सुरू होतील. पैसे सुरक्षित आहेत. पोर्टल ई-केवायसी केल्यानंतर हप्ते तुम्हाला सुरू होतील. मागचे मिळणार नाही पण नवीन हप्ते सुरू होतील. आता हप्ता थांबला कुणाला? ई-केवायसी केलेली आहे पण चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अपात्र झालेला आहे असं दाखवतोय. घाबरू नका. पोर्टलवर माहिती एडिट केल्यावर तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी सुरू होणार अशी माहिती दिलेली आहे. आता तुमचा हप्ता का थांबलाय? डीबीटी सिस्टीम त्या ठिकाणी समजून घ्या. नंबर 1, राज्य सरकार शासनाकडून पैसे वेळेवर पाठवले जातात. इकडं तुमची काहीही चूक नसताना केवळ ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक चुकीमुळे किंवा ती न केल्यामुळे ही चाबी बंद राहते. ई-केवायसी एक डिजिटल चाबी आहे आणि तुमचं बँक अकाउंट आहे. जोपर्यंत डिजिटल चाबी उघडत नाही तोपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात पडत नाही. एकदा चाबी उघडली की अडकलेले पैसे परत त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात. म्हणजे याचा अर्थ ज्या महिला ज्यांनी ई-केवायसी केलेलीच नाहीये किंवा चुकीच्या माध्यमातून केलेली आहे त्या महिलांसाठी लवकरच नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे. त्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करून घ्या, तुमचे हप्ते सुरू होतील. ज्या महिलांना मागचा हप्ता आलेला आहे अशा महिलांना जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते लवकरच वितरित केले जाणार आहेत. आणि पुन्हा एक महत्वाची खुशखबर लवकरच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झालाय का? पात्र असूनही अपात्र दाखवत आहे का? ई-केवायसी केली आहे पण चुकीचा पर्याय निवडला आहे अशा ज्या महिला असतील किंवा वारंवार आव्हान करून ई-केवायसी अजून केलेली नाही अशा 2 महिला आहेत. एक तर ई-केवायसी केलीच नाही, ई-केवायसी केलेली आहे परंतु काय केलंय? चुकीचा पर्याय निवडलाय. अशा महिलांना लक्षात ठेवा, लवकरच नव्याने पुन्हा तुमची ई-केवायसी जी आहे ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आता तुम्हाला पुढे नेमकं करायचं काय? तर पोर्टलची प्रतीक्षा करा. लाडकी बहीण योजना पोर्टल किंवा महा-आय-टी पोर्टलवरून ई-केवायसी सुरू होईल. राज्य सरकार लवकरच अधिकृत माहिती देणार आहे, त्यावेळेस तुम्ही करा. सध्या सुरू आहे का? सुरू झालेलं नाही, लवकरच सुरू करणार आजचीच माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. राज्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माहिती अपडेट ठेवा. पोर्टल सुरू होताच तुम्हाला मोबाईलवरून ई-केवायसी कशी करायची याचं अचूक त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर मार्गदर्शन केलं जाणार आहे. पैसे बुडणार नाही. तुम्ही पात्र असाल, तुमचा हप्ता कुठेही जाणार नाही. ई-केवायसी अपडेट होताच तुमचे रखडलेले पैसे सुद्धा तुमच्या खात्यात वितरित केले जातील. आता लक्षात ठेवा, कोतवाल नावाचं पद आहे, तुम्हाला माहित असेल तर लक्षात ठेवा. या कोतवालाला 15,000 वेतन आहे, पगार 15,000 आहे. फक्त 4थी पास असाल, महिला असेल पुरुष असेल 4थी पास. भरती प्रक्रिया आहे महसूल सेवक, कोतवाल नावाची भरती प्रक्रिया आहे. फक्त 4थी पास लागतंय. जागा किती आहे त्याच्या? कोतवालाच्या आता 2,192 जागा आहेत. जसं पोलीस पाटील तुमच्या गावचा असतं तसं कोतवाल असतो. कोतवालाला
त्या ठिकाणी तलाठी होण्याची संधी असते. 20% जागा राखीव असतात कोतवालांसाठी. आता याची भरती प्रक्रिया निघालेली आहे. जागा आहेत 2192. कोण फॉर्म भरू शकतं? ज्याची 4थी पास आहे, 7वी आहे, 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे. 4थी पासच्या वरचे सगळे त्या ठिकाणी काय करू शकतात? म्हणजे 4थी पास असाल तरी फॉर्म भरू शकता, 7वी पास असाल तरी फॉर्म भरू शकता. जाहिरात अजून आली नाहीये. 30 नोव्हेंबरच्या अगोदर त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण राबवली जाणार आहे. त्यासाठी आजच आपली बॅच जॉईन करा. 9552629563 या नंबरला व्हॉट्सअप करा. सर मला कोतवालची बॅच जॉईन करायची. 2192 जागा आहे. किती? 2192. किंवा प्ले स्टोअरला जा, असं श्री अकॅडमी टाका, हा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या. किती फीस आहे? तर फक्त 499 फीस आहे. ती पण रक्षाबंधन निमित्त ऑफर आहे. त्यानंतर तुमची फीस त्या ठिकाणी काय केली जाणार आहे? वाढवली जाणार आहे. त्याच्यामुळे आजच बॅच जॉईन करा. तुमच्या गावातली कोणी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, 4थी पास असेल, 7वी पास असेल, 10वी पास असेल, ठीक आहे. आणि वय वर्ष किती? 18, कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत 40 वर्ष. 18 ते 40 वर्षामध्ये त्यांचं वय असेल तर त्यांना त्या ठिकाणी आपली बॅच आजच जॉईन करायला लावा. काय बॅच? तर कोतवाल भरती. त्याचं आता नवीन नाव झाले महसूल सेवक. किती जागा आहेत? 2192 जागा आहे. ठीक आहे. हा नंबर दिलाय, या नंबरला संपर्क करा आणि लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. 24 तारखेपासून 24 ऑगस्ट, 25, 26, 27 आणि 28 एकंदर या 5 दिवसामध्ये तुम्हाला 3000 जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे वितरित केले जातील. आता जे कुठल्या महिला असतील किंवा पुरुष असतील, 4थी पास असतील, 4थीच्या वर तुमचं किती शिक्षण झालेलं असेल, वय वर्ष 18 ते 40 मध्ये असेल तर तुम्ही लक्षात ठेवा किती वय वर्ष शिक्षण, 4थी पास प्लस मध्ये कितीही शिक्षण असू द्या, वय वर्ष 18 वर्ष ते 40 वर्ष, 18 ते 40 वर्ष या वयामध्ये असताल तर तुम्ही त्या ठिकाणी कोतवालाचा फॉर्म भरू शकता. कोतवाल भरती सुरू झालेली आहे. कोतवालाची बॅच आजच जॉईन करून घ्या. हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन श्री अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा आपला नंबर दिसतो या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला श्री अकॅडमीची लिंक पाठवली जाईल. असं बॅनर दिसेल, तिथं ती बॅच जॉईन करा. फीस फक्त 28 ऑगस्ट पर्यंत 499 आहे. त्यानंतर तुमची फीस वाढवली जाणार आहे. ठीक आहे. थांबतो. सर्व महिलांना आणि सर्व गावकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांची 4थी पास झाली असेल, कारण गावात राहून 15,000 पगाराची नोकरी आहे आणि त्या कोतवालाला 20% जागा तलाठी म्हणून राहतात. त्यामुळे कोतवाल झालं की तुम्हाला तलाठी होण्यासाठी सुद्धा मदत मिळते. ठीक आहे. थांबतो. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून द्या. हा किती येणार पैसे? तर तुम्हाला 3000 मिळणार आहे. तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. ओके. ठीक. सगळी माहिती दिली. किती? 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या.